राणी बेटी, आज आपण करणार आहोत हळदी कुंकवाची आंबा डाळ. परंतु फक्त ही हळदी कुंकवालाच करायची नाही बरं का. या आंबा डाळीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं आहेत आणि त्यामुळे ती आपण मधल्या वेळचं खाणं म्हणून सुद्धा करू शकतो. आणि जर भाकरी केली असेल ना तर घट्ट झुणक्याऐवजी ही आंबा डाळ देखील देऊ शकतो. हे बघ, इतके छोटे 2 ग्लास भरून मी हरभरा डाळ किंवा चणा डाळ घेतली आणि ती 4 तास पाण्यामध्ये सोक केली, म्हणजे डुबवून ठेवली आणि 4 तासांनी पाणी काढून टाकलं त्यातलं. ही डाळ आपण मिक्सरमध्ये घ्यायची आणि मिक्सरमध्ये ती जराशी जाडसर वाटायची, अगदी पूर्ण भुगा नाही त्याचा करायचा. आणि बेटी, मिक्सर चालवताना ना सतत कंटिन्युअस नाही चालवायचा, सुरू करायचा बंद करायचा, सुरू करायचा बंद करायचा. मग आपल्याला अशा प्रकारची डाळ मिळेल. डाळीमध्ये 2 भाग तुला झालेले दिसतील. एक आहे बऱ्याच प्रमाणात मऊ झालेली डाळ आणि एका बाजूला आपल्याला दिसते दाणेदार राहिलेली डाळ. तर आता ही दाणेदार राहिलेली डाळ आपल्या दाताखाली येता कामा नये आणि म्हणून त्याला खलबत्त्यात घालून थोडंसं हलक्या हाताने कुटायचं. तर आता आपण हे खलबत्त्यात घेतले दाणे असलेली डाळ आणि ती थोडीशी हलक्या हाताने त्यातला भुगा करायला बघतोय, पण पूर्ण भुगा नाही करायचा. गुड. आता राणी, आपण 4 गोष्टी घेतल्या. खलबत्त्यात पहिल्यांदा घेतली बारीक चिरलेली हिरवी ताजी आणि तिखट मिरची. नंतर आपण त्यातच घालूया 1 कैरी जी आपण किसून घेतली आहे. घाल राणी, त्यात खलबत्त्यात घाल. शाबास. त्यानंतर घालूया आपण खवलेलं किंवा किसून घेतलेलं ओलं खोबरं. आणि ह्याला सुद्धा हलक्या हाताने कुटूया. या खलामध्येच आपण ॲड करूया चवीपुरती साखर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पुन्हा एकदा कुटूया हलक्या हाताने. सगळं दरदरा म्हणजे जाडं भरडं पाहिजे. आणि आता आपण ज्या प्लेटमध्ये हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली ना त्याच प्लेटमध्ये आपण ओतूया कुटलेली डाळ आणि कैरीचं मिश्रण. गुड. आता एका कडल्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घेऊया आणि त्याच्यामध्ये गरम झालं तेल की टाकूया हातावर चोळलेले व फुंकर मारून काड्या काढलेले जिरे. तडतडू दे चांगलं. तडतड शांत झाली की आपण टाकणार आहोत हळद. शाबास. आणि लास्टला हिंगाचा तडका देऊ आणि गॅस बंद करू. आता राणी, बगार थंड झाला. मग आता आपण ती फोडणी किंवा बगार टाकूया आपल्या डाळीच्या मिश्रणावर. आता हे सगळं मिक्सचर चांगलं हाताने त्याचा रगडा करायचा अगदी. कारण का तर सगळे ज्युसेस म्हणजे सगळे रस असे एकजीव झाले पाहिजेत. गुड. मग आता आपली आंबा डाळ तयार आहे
आता छानसा एक छोटा कंटेनर घेऊ आणि त्यात ती लावूया आपण. छान